देख रहे हैं महाराष्ट्र केसरी न्यूज। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज निकाल लागलेला आहे आणि या ठिकाणी निवडणुकीमध्ये विजय झालेले उमेदवार अविनाशी ब्राह्मणकर आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। 302 मतांनी या ठिकाणी त्यांचा विजय झालेला आहे। मोठ्या प्रमाणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा या ठिकाणी जयघोष करत आहेत। आपण त्यांना विचारण्याचा प्रयत्न करू की कशा पद्धतीने हा विजय त्यांनी या ठिकाणी गाठलेला आहे। काय सांगाल भाऊ, आपण या ठिकाणी जो विजयाचा टप्पा गाठलेला आहे याचा जो श्रेय कुणाला देणार आपण? याचं श्रेय देत असताना मला आमचे जे वरिष्ठ नेते आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असोत, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आहेत, इथले स्थानिक ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आदरणीय परिणयभाऊ फुके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आहेत, शिवसेनेचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आहेत। या सर्व मोठ्या नेत्यांचा मी पहिले तर आभार मानतो आणि नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, आमच्या जिल्हा परिषद गोंदिया आणि जिल्हा परिषद भंडाऱ्याचे माझे सर्व जिल्हा परिषदचे सदस्य, माझे सहकारी, पंचायत समितीचे सर्व सभापती, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मतदान केलं, या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि हा विजय सुद्धा आम्ही त्यांना सगळ्यांना समर्पित करतो। भारतीय जनता पार्टीने आपल्याला यापूर्वी निवडणुकीमध्ये तिकीट दिली होती आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये नाना पटोले यांच्या विरोधात उतरवलं होतं, मात्र काही मतांनी आपला त्या ठिकाणी पराभव झाला होता। परंतु भारतीय जनता पार्टीने परत आपल्यावर विश्वास ठेवत पुन्हा आपल्याला तिकीट दिलेली आहे। या ठिकाणी आपण विजय झालेले आहे, परंतु या ठिकाणी बोललं जातं की आपल्या पक्षाचे काही जवळपास 10 मतं फुटली असं बोललं जाते। काय सांगाल? ही गोष्ट खरी आहे की साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामीण पातळीवरचे सर्व कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी मेहनत घेतली आणि साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आपण ईव्हीएम मध्ये समोर राहिलो आणि पोस्टलच्या मतांनी आम्ही 208 मतांनी त्यावेळी पराभूत झालो होतो। पण ही जी तिकीट आहे विधान परिषदेची, या तिकिटाचा आधारच साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये जो परफॉर्मन्स दोन्ही म्हणजे महायुतीच्या सर्व पक्षांनी त्या पक्षामध्ये काम करणारे सर्व कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र मेहनत केली होती आणि जो परफॉर्मन्स आम्ही दिला, ईव्हीएम मध्ये आम्ही समोर राहिलो, त्यात तो खऱ्या अर्थानं ही तिकीट मिळण्याचा आधार आहे। म्हणून मी त्या पण साकोली विधानसभा क्षेत्रातल्या सर्व मतदारांचं मी या निमित्ताने आभार मानतो। आणि राहिली गोष्ट मतदानाची, तर मला असं वाटतं की महायुतीमध्ये जितकं मतदान आम्ही एक्सपेक्ट करत होतो ते सर्वच्या सर्व मतदान आम्हाला मिळालेलं आहे। एकीकडे काँग्रेस कडून आपल्यावर आरोप केला जात होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेता आहे, तरी आपल्याला भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी जे तिकीट देऊन निवडणुकीकरिता उभं केलंय, आपण या आरोपावर काय सांगाल? नाही, मी याच्या आधी सुद्धा विधानसभा भारतीय जनता पार्टीकडून लढलेलो आहे। ही दुसरी निवडणूक आहे विधान परिषदेची ज्याच्यामध्ये मला तिकीट मिळाली आणि मी निवडणूक लढलो। हे सगळं जे झालं हे दोन्ही पक्षाचे जे प्रांताध्यक्ष आहेत त्यांच्या कन्सेंटमुळे झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यात वावगं असं काही नाही। थँक्यू। नक्कीच, तर आपल्या सोबत होते अविनाशी ब्राह्मणकर आणि त्यांनी या ठिकाणी विजयाचं श्रेय भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ नेते त्यांना दिलेले आहे, परंतु या ठिकाणी जवळपास त्यांचे 10 ते 12 मतं फुटलं असंही बोललं जात आहे। परंतु नाना पटोले यांच्या विरोधात जे उमेदवार होते, अखेर त्यांना भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी आमदार बनवलं, हे देखील तेवढाच चर्चेचा विषय बनलेला आहे। पाहता महाराष्ट्र केसरी न्यूज, भंडारा। नियमित समाचार अपडेट के लिए महाराष्ट्र केसरी न्यूज के सभी सोशल मीडिया अकाउंट को फॉलो करें।